तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये गाईस. सो गाईस आजपासून सुरू होती आपल्या चॅनलवर मॉन्सून सिरीज. सो हा असणार आहे मॉन्सून सिरीजचा एपिसोड नंबर 1. सो आज आपण आलेलो आहोत द राजमाची फोर्टवर. सो गाईज ॲक्च्युली आज राजमाचीवर आम्ही नव्हतो आलो, आज जाणार होतो आम्ही काटलधरला. आपण बघू शकतो काटलधर इथनं क्लिअरली विजिबल आहे, पण सॅडली भुशी डॅमचा एक इन्सिडेंट झाल्यामुळे सगळे वॉटरफॉल ऑलमोस्ट लोणावळ्यातले बंद केलेले, सो नाही करता आला आम्हाला. सो आता आपण एक्सप्लोअर करणार आहे त्याच्याच 9 किलोमीटर पुढे असणारा हा राजमाची फोर्ट. सो ठीक आहे. सो गाईज अचानक पाऊस सुरू झालेला आहे, भागो. सो गाईज अचानक पाऊस सुरू झालेला आहे, पण मला एवढं बोलायचं होतं की गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला राजमाची फोर्टचं मला जेवढं जमल तेवढी डिटेल्स सांगणार आहे. कारण मी एकदम अनप्लॅन्ड आलो, कारण तुम्हाला जसं सांगितलं आम्ही आलो होतो खास करून काटलधर वॉटरफॉलला, पण ते सॅडली बंद होतं. सो आता आम्ही इकडं आलो आहे. सो मी काहीच रिसर्च नाही केली राजमाची फोर्टची आत्ता, म्हणजे डायरेक्ट आलेलो आहे. मला काहीच माहीत नाही का, कारण एवढं लांब आलंच होतो. तर हे राजमाची काटलधरवरनं फक्त 9 किलोमीटर लांब होतं. सो आम्ही विचार केला घरी जाण्यापेक्षा राजमाची फोर्ट कवर करूया. सो मी तुम्हाला पहिले सांगतोय मी काहीच रिसर्च नाही केलेली, सो प्लीज समजून घ्या. माझ्याकडनं काही चुकी झाली तर, नीट एक्सप्लोर करता आला नाही तर प्लीज समजून घ्या. सो ठीक आहे. आणि गाईज आज मी ह्या ब्लॉगमध्ये एकटा नसणार आहे. आज माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र करण ब्रो. इकडे हेलो गाइस. सो करण ब्रो, आपको कैसा लग रहा है कि आज आप इतने बड़े सेलिब्रिटी ब्लॉगर के साथ आए हो? मजाक कर रहा हूँ. सो गाइज अजून एक बात. सो गाइज तुम्ही इथं येत असाल तर तुमची एक प्रॉपर गाडी घेऊन या. ॲक्टिवा आणि वेस्पा वगैरे बिलकुल घेऊन नका येऊ, कारण आमची जी हालत झाली आहे आता तुम्हाला एक व्हिडिओ बघायला भेटेल. गाइज ब्रोनविटा मधनच घ्या मधनं. आमचे कसे झाले हा बघा आणि हा बघा. 100 cc वर जाऊन थांबलेले आहेत. तो काही त्या व्हिडिओमध्ये जर तसं तुम्ही बघितलं आमची जी हालत झाली आहे, माझी एवढी बीस्ट एवढी खतरनाक गाडी असून आमची एवढी वाट लागली, तर तुम्ही विचार करू शकता साधी गाडीचे काय हालत होईल. सो एवढं लक्षात ठेवा. सो ठीक आहे, आजचा व्हिडिओ विदाउट एनी देरी आजचा व्हिडिओ सुरू करूया. सो गाईज आम्ही आमची गाडी इथंच लावतोय गडाच्या एकदम इथं साईडला. इथं एक हॉटेल आहे शुभम हॉटेल. सो तिकडंच लावतो, तिकडं आम्ही बॅग वगैरे ठेवलेली आहे. सो गाडी इथंच लावून आम्ही पुढे चाललेलो आहे चालत, कारण रस्ता खूपच खराब आहे आपण बघू शकतो. म्हणून म्हटलं गाडी पहिलंच खूप घाण झालेली आहे. सो आम्ही डिसाईड केलं चालतच जाऊ. 1 किलोमीटरच बाकी आता. सो चलो. सो जिथे गाडी पार्क केली होती त्या हॉटेलवरून ऑलमोस्ट 1 किलोमीटर पुढे चालत आल्यावर आम्ही पोचलो राजमाचीच्या बेस विलेजमध्ये, आणि इथूनच राजमाचीचा ॲक्च्युअल ट्रॅक स्टार्ट होतो. बघू शकतो हे हाय फर्स्ट स्टेप्स आपले गडाचे. सो इथूनच आपला ओरिजिनल ट्रॅक स्टार्ट झालेला आहे. सो इथं थोडी माहिती दिलेली आहे. सो आता तर काही दिसत नाही आहे. सो पुढं जाऊया आपण. सो जसंही आपण ट्रॅक स्टार्ट करतो आपल्याला नव्याने बांधलेलं दगडी वाट बघायला मिळते, आणि थोडंच पुढे आल्यावर आपल्याला बघायला मिळतं डोंगर कोरून बनवलेले पाण्याच्या टाक्या. आणि गाईज इथले पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर होतं. सो गाईज हे नेमकं काय आहे, पाण्याचे टाके आहे का धान्य भंडार आहे ते समजत नाही आहे, कारण सगळं पाणी आतमध्ये साचलेलं आहे. त्या काळी बहुतेक हे धान्य कोठर किंवा काहीतरी असावं, किंवा पाण्याच्या टाक्या ते समजत नाही. पाण्याची टाका आपण आत्तापर्यंत बघत आलो आहे प्रत्येक गड किल्ल्यांवर अंडरग्राऊंड असते, अशी कोरीव असते, म्हणजे खाली अशी कोरीव असते. पण ही म्हणजे ही राजमाचीवर जरा पाण्याच्या टाक्याचं सिस्टम वेगळं आहे. ते डायरेक्ट रूम सारखे पाण्याचे टाके तिथे. सो ही काहीतरी नवीन गोष्ट आहे, किंवा मी चुकीचा असू शकतो, किंवा हे धान्य क्वार्टर असू शकतं. वेळेच्या अनुसार कुठेतरी लिकेज वगैरे झालं असेल आणि ते आता पाणी तिथं भरलं गेलं असेल. सो आपण एक अंदाजच लावू शकतो, कारण इथं डिटेल्स वगैरे कुठंच काय लिहिलेलं नाही नेमकं हे काय आहे. सो आय होप सो तुम्हाला समजत असेल मी काय बोलतोय. सो ठीक आहे, हे बघून झालं आता पुढे निघूया आपण. चलो. सो काही जसंही आपण पायरे मार्ग वर आलो, समोरच आपल्याला बघायला मिळतं एक काल भैरव मंदिर. सो हे आता साईडली बंद आहे मंदिर, पण गाईज राजमाचीवर इथं आल्यावर मला एक राजमाचीबद्दल एक फॅक्ट समजला, जो की हे आहे या गडाला 2 बाले किल्ले आहेत. एक आहे श्रीवर्धन आणि एक आहे मनरंजन.
सो पहिला आपण हा श्रीवर्धन एक्सप्लोअर करणार आहोत का, कारण इथं मोस्टली सगळं काय आहे बघण्यासारखं आणि मनोरंजनला ना मोस्टली सगळं उद्ध्वस्त झालं आहे, फक्त तटबंद आहे. सो आपल्याला जर टाईम भेटला तर आपण ते एक्सप्लोअर करूया. पण जे आता मोस्टली जास्त वास्तूवाले आहे ते हे हा गड आहे. सो आपण पहिला हा गड एक्सप्लोअर करणार आहोत. सो चला. हार्डली 15 मिनिट पण चाललो नसर, आम्ही ऑलमोस्ट गडाच्या टॉपवर पोहोचायला आलोय. एकदम क्लिअरली आपल्याला तटबंदी दिसतीये, म्हणजे नाही का काहीच ट्रॅक नाही या सगळे सीड्याच आहे, एंडपर्यंत सीड आहे. सो जे बिगिनर्स असतील त्यांनी इथनं स्टार्ट करू शकता त्यांची ट्रॅकिंग जर्नी. सो गाईज, जर तुम्ही मॉन्सूनमध्ये ट्रॅक करत असाल आणि तुम्ही पाण्याची बाटली कॅरी नसेल केली तर असे तुम्हाला नॅचरल वॉटरफॉल दिसल. तुम्ही हे बिन धडक पिऊ शकता, म्हणजे काहीच विचार न करता. एकदम मिनरल्स असतात हे दगडा बिगडांचे. सो मी तुम्हाला पिऊन दाखवतो. चला पुढे जाऊया. आणि बघता बघता आम्ही पोचलो गडाचा भक्कम बुरुज म्हणजेच मेन एंट्रन्स पाशी. आणि बुरुजमधून थोडंसं आत आलं की आपल्याला बघायला मिळतो गडाचा पहिला दरवाजा आणि 300-350 वर्ष जुनं बांधकाम. आणि दरवाजा पसल्या सीड्यांपासून वर आल्यावर आपल्याला बघायला मिळतात दगडांमध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या. सो गाईज, पाण्याच्या टाक्यावरनं थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला सेम स्ट्रक्चर बघायला मिळतं जे की आपल्याला गडाच्या स्टार्टिंगला बघायला मिळालं होतं. पण तिकडं होतं पाणी, पण सरप्राइझिंगली इकडं बिलकुल पण एक थेंब पण पाणी नाही आहे. आपण बघू शकतो अख्खं सुक्क आहे, एकदम भले मोठ्या आरामात. इथं ना 20-25 नाही 50 जण राहू शकतात. सो असंच इकडं अजून एक रूम आहे, हा सेकंड, आणि इकडे आहे थर्ड रूम. सो आपण बघू शकतो आपण जे खाली बघितलं ती पाण्याची टाकी नव्हती, हे साबित करतं ही गुफा. खाली पण म्हणजे हे एक टाईपचं असू शकतं पहारेकरांसाठी राहण्याची जागा. जसं की आपण बघू शकतो जिथून गड स्टार्ट झाला तर लगेच हे होतं, तसंच गडाची तटबंदी पहिला दरवाजा आला तर लगेच हे सुरू झालं, म्हणजे हे पहारेकरांचं राहण्यासाठी खोलीच होती. पण ती काही कारणासनी त्यात पाणी झालंय, पण इथं पाणी नाही आहे. बहुतेक ते तिथं ना थोडं लिकेज वगैरे काही झालं असेल म्हणून त्या साईडला पाणी झालं असेल, पण इथं बिलकुल लिकेज नाही आहे. एकदम नाही घर टाईप आहे. आणि गाईज, असल्या लेणी हे एक टाईपचं लेणीच झाली, केव्ह झाले. या लेणींची खासियत म्हणजे आता बघा बाहेर धुकं आहे सगळं, बाहेर थोडंसं थंड वातावरण आहे, पण जसं मी आत गेलो आतमध्ये ना एकदम ऊब असं वाटायला, गरमी जाणू लागली. सो हे एकदम भारी टेक्नॉलॉजी आहे त्या काळातली, आपली एशियन टेक्नॉलॉजी. सो ठीक आहे, चला पुढे जाऊया. सो आता आम्ही निघालो डायरेक्ट गडाच्या सर्वात उच्च भागावर, टॉप ऑफ द फोर्ट बाले किल्ल्यावर. आणि बघता बघता आम्ही ऑलमोस्ट बाले किल्ल्यावर पोहोचलो. पण सॅडली वरती आपल्याला काहीच बघायला मिळत नाही. मिळतं तर फक्त एक शिवपिंड, राजवाड्याचे अवशेष आणि गडावरचं सर्व उच्च बुरुज. हे आहे बुरुज श्रीवर्धन बाले किल्ल्यावरचं. सो असा काय व्ह्यू आहे इकडनं. ओ हो 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 हो, आ हा 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 हा. सो गाईज, बाले किल्ल्यावर आपल्याला जास्त काही बघायला भेटत नाही, फक्त 3 वास्तू बघायला मिळतात, जसं की शिव मंदिर ते पण भग्नावस्थात आहे, आणि राजसदर आणि हा बुरुज. सो अजून काही नाही आहे या गडावर एक्सप्लोअर करण्यासारखं. आणि जो तो मनोरंजन किल्ला आहे तो बाले किल्ला, मनोरंजन बाले किल्ला आहे. तिथं तर फक्त तटबंदी आहे, तिथं दुसरं काहीच नाही आहे. सो आम्ही ते नाही जाणार. आणि आपण बघू शकतो या बाले किल्ल्यावरनं असा काय व्ह्यू आहे. आम्ही तिकडनं आलो, असं तिथं आहे त्याचा मेन गेट जिथनं आपण एंट्री मारली. सो एवढंच काय आहे. सो आता लास्ट बुरुज उरला आहे जिथनं आपल्याला काटलधार वॉटरफॉल दिसतो. सो आता आपण तोच बघूया आणि ते बघून झाल्यावर परतीचा प्रवास सुरू करूया. सो चलो. सो आम्ही निघालो आमच्या लास्ट डेस्टिनेशन कटालधारा वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंट बुरुज पाशी. आणि असा काय होता हितला व्ह्यू.
सक्सेसफुली राजमाची डिसेंट केलेला आहे. आम्ही आता उतरलो त्या बेस विलेजला आणि आता आम्ही चाललोय तिथलं प्राचीन शिव मंदिर बघायला. सो जसं आपण ते गेट दिसलं, गेटवरून आता सरळ यायचं आणि कुठल्या साईडला जायचं, इथून लेफ्ट. सो मी तुम्हाला दाखवते प्राचीन मंदिर. सो लेट्स गो. सो आता आपण चाललोय राजमाची गावातल्या 700 वर्ष जुनं असणारं घोडणेश्वर मंदिरात. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि गाईज जर तुम्ही इथं येणार असाल तर मी तुम्हाला काही स्टेप्स सांगितले ते लक्षात ठेवा. गाडी चांगली आणा, नाहीतर आमच्या घरात हाल होतील. आणि गाईज जरा आता आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलचं नाव आहे शुभम हॉटेल. सो इथं मस्तपैकी आम्ही आता नाश्ता पाणी करून परती निघणार आहेत. सो ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथं थांबवतो. सो बाय बाय, टाटा अँड बूम.